केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न. वसमत शहरातील केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्यासाठी सोनखेड येथील शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक आनंदराव कदम यांची उद्घाटक म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजाई ग्रामीण विकास संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक पी.एन. बहिरे सर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिंगोलीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय प्रशांत दिग्रसकर साहेब हे उपस्थित होते. यावेळी वसमतचे गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे साहेब, केंद्रप्रमुख वाघमारे साहेब, केंद्रप्रमुख अनिल कमळू, पाटबंधारे विभाग वसमतचे सेवानिवृत्त अभियंता भीमराव कागणे साहेब, प्राध्यापक शिवराज तेलंगे आदींची यावेळी उपस्थिती होती. माजी प्राचार्य आनंदराव कदम यावेळी म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे. स्वतःमध्ये एक सौंदर्य दृष्टी निर्माण करावी. विद्यार्थ्यांमध्ये देखील तोच दृष्टिकोन विकसित करावा. शिक्षकांनी अधिकाधिक वाचन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर साहेब म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करताना केवळ गुणांचे आकडे वाढवण्यापेक्षा त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करावे. तसेच शिक्षकांनी फक्त अभ्यासक्रम संपवण्यावरच लक्ष केंद्रित न करता आपण शिकवलेला भाग विद्यार्थ्यांनी किती आत्मसात केला याकडेही लक्ष देण्याचं त्यांनी यावेळी आवाहन केलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच गुणात्मक विकास कसा होईल याकडेही पाहावे असं त्यांनी सुचवलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी.के. जगताप यांनी, सूत्रसंचालन प्राध्यापक आत्माराम राजेगोरे यांनी, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक तुकाराम मोहिते यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक कर्वे जीवी, उपप्राचार्य बी.एम. वानखेडे, प्राध्यापक येवले व्ही.ए., समन्वयक प्राध्यापक आर.एस. राजेगोरे, पर्यवेक्षक प्राध्यापक टी.एन. कोरडे, प्राध्यापक चव्हाण डी.एस., सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.